मित्रांनो, लॅपटॉप खरेदी करायचा विचार करताय? मग थोडे थांबा. ही बातमी तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकते. भारतीय बाजारपेठेत लॅपटॉपच्या किमतीत जवळपास 35% वाढली आहे. या बातमीमुळे सध्या खरेदीदारांमध्ये निराशाचे वातावरण पाहायला मिळते. सर्वसामान्यांचे बजेट यामुळे पूर्णपणे कोलमडले आहेत. तर नेमका कोणत्या कारणामुळे अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लॅपटॉपच्या किमती वाढत चालल्या आहेत? आता याचा बाजारपेठेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो? लॅपटॉप विक्रेत्यांचा ह्यावर आता काय प्रतिक्रिया आहेत? चला या बातमी मागील सर्व कडा जोडूयात आणि सविस्तर पद्धतीने संपूर्ण विश्लेषण समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. आजच्या आधुनिक युगात जेव्हा तंत्रज्ञान आपल्या शिखरावर आहे, सर्व क्षेत्रात आता इंटरनेटचा उपयोग केला जातो, अशातच लॅपटॉप हे एक महत्त्वाचे उपकरण मानले जाते. गेल्या काही काळापासून टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये स्मार्टफोनसह लॅपटॉपची मागणी देखील वाढली आहे. मात्र यावर्षी ज्यांनी पैसे वाचून लॅपटॉप खरेदीच्या तयारीत असतील त्यांना मात्र फार मोठा धक्का लागलेला आहे. लॅपटॉपच्या किमती तब्बल 30 ते 40% वाढल्या आहेत. म्हणजे जे लॅपटॉप याआधी 50,000 रुपयात ग्राहकांना उपलब्ध व्हायचे, त्यांच्या किमती आता तब्बल 60 ते 70 हजारांच्या घरात जाऊन पोहोचल्या आहेत. 2026च्या सुरुवातीपासूनच लॅपटॉपच्या किमती वाढायला सुरुवात झाली होती. चला आता जाणून घेऊया या दरवाढी मागचे काही महत्त्वाचे कारण. सर्वप्रथम मेमरी चिप्सचा तुटवडा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या वाढत्या वापरामुळे जगभरात हाय परफॉर्मन्स चिप्सची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सॅमसंग आणि मायक्रॉन सारख्या मोठ्या कंपन्या आपला मोर्चा एआय कडे वळवण्याच्या तयारीत आहे. यामुळेच लॅपटॉपसाठी लागणाऱ्या चिपचा तुटवडा निर्माण झाला आहे. द्वितीय, हार्डवेअरचे वाढते दर. रॅम आणि SSD सारख्या महत्त्वाच्या भागांच्या किमतीत 300% अधिक वाढ झाल्याचे समोर येत आहे. तृतीय, जागतिक पुरवठा साखळीचे अडथळे. तैवान आणि इतर देशातील राजकीय तणावामुळे सेमीकंडक्टर उत्पादनांवर परिणाम झाला असून त्याचा थेट फटका भारतीय बाजारपेठेला बसत आहे. चौथं, भारतीय चलनाचे मूल्य. रुपयाच्या तुलनेत डॉलरने लक्षणीय वाढ केली आहे. डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे लॅपटॉपच्या आयातीचा खर्च वाढला आहे. याचाच परिणाम म्हणून कंपन्यांनीही ही दरवाढ ग्राहकांवर लादली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला सध्या कात्री बसत आहे. चला आता ग्राफिक्सच्या मदतीने जाणून घेऊया कोणकोणत्या प्रकारच्या लॅपटॉपमध्ये केवढी वाढ झाली आहे ते. एंट्री लेवलचे लॅपटॉप जुनी किंमत सुमारे रुपये 30,000 ते 35,000 आणि आता किंमत सुमारे 38,000 ते 42,000. त्यानंतर मिड बेंच म्हणजेच प्रोफेशनल लॅपटॉप जुनी किंमत सुमारे 50,000 ते 60,000 आणि आता किंमत सुमारे 65,000 ते 75,000. आणि सगळ्यात शेवटी गेमिंग अँड हाय एआय लॅपटॉप जुनी किंमत सुमारे रुपये 90,000 आणि त्याहून अधिक तर आता किंमत सुमारे 1,20,000. तर चला जाणून घेऊया तज्ञ बाजार विश्लेषणांचा नेमकं यावर काय मत आहे ते. तज्ञांच्या मते लॅपटॉप खरेदी करणे आता सर्वसामान्यांसाठी सोपे राहिलेले नाही. मेमरी चिपची टंचाई आणि जागतिक परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत ही डिजिटल महागाई ग्राहकांची पाठ सोडेल असं दिसत नाही. मित्रांनो, तुम्ही देखील लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात होतात का? लॅपटॉपच्या किमती कमी व्हाव्यात की सरकारने यावर काही उपाययोजना करावी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.